51 वर्धापन दिवस होता आपल्या चर्चचा. काय काय कार्यक्रम घेण्यात आले होते आज? क्राईस्ट चर्च छावणी छत्रपती संभाजीनगर याचा 151वा वर्धापन दिन आज आम्ही साजरा केला. आणि आज विशेष दिवस म्हणजे येशू नामाचा सण हा देखील साजरा केला जातो. आणि मिशन स्थापना दिन म्हणजे क्राईस्ट चर्च याचा वर्धापन दिन आहे. तसेच क्राईस्ट चर्च हायस्कूल, क्राईस्ट चर्च प्रायमरी स्कूल यांचा देखील वर्धापन दिन आज आहे. आणि त्यानिमित्ताने आम्ही चर्चच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प घेतला 2 तारखेला. त्याच्यानंतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चर्चच्या वतीने घेण्यात आले. तरुणांच्या वतीने महिला मंडळ, संडे स्कूल या माध्यमातून प्रोग्राम घेण्यात आले. आणि त्यांचं योगदान पण चर्चला चांगल्या प्रकारे आहे. तसेच डान्स कॉम्पिटिशन, धार्मिक गीतांवरती नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. धार्मिक गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. भजन संध्या, त्या दिवशी फक्त भजनं या ठिकाणी गायली गेली. तसेच प्रत्येकाला या माध्यमातून आम्ही प्रोत्साहित हे करत असतो की एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांशी प्रीतीने वागा, एकमेकांचा आदर करा आणि विशेष एकमेकांना मदत करा. आम्ही कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीला असं हे करत नाही. आमच्यासाठी सर्व समान आहेत, सर्व सारखे आहेत, चांगले आहेत. त्याचप्रमाणे या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्व मंडळी असो किंवा यामध्ये सहभागी येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही खाऊ वाटप या ठिकाणी करत असतो की एक आनंदाचा प्रसंग आहे त्यामुळं. आणि ही जुनी इमारत असल्यामुळं आजही ती चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. त्याची वेळेवर डागडुगी केली जाते, देखभाल केली जाते. आणि या ठिकाणी पास्टर कमिटी आहे, त्यामधून म्हणजे कमिटी आहे, ही कमिटी सर्व कार्यभाग पाहत असते. आणि त्याच्या अध्यक्षपदी मी असल्याकारणाने सर्वांचं चांगल्या प्रकारे सहकार्य योगदान आहे. बाहेर तुम्ही स्टॉल पाहिले असतील, वेगवेगळे पदार्थ घेऊन म्हणजे मंडळीतील लोक जे आहेत ते त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात आणि विक्री करतात. एक आनंद म्हणून, ते काय बिझनेस करणारे लोक नाही आहे. आणि त्याच्यातून जे काही त्यांना इन्कम येतं ते चर्चला देतात किंवा कुठं गोरगरिबांना त्याची मदत केली जाते. आणि या सर्वांमधून फक्त आम्हाला हे सांगायचं आहे की प्रेमाचा संदेश सर्वत्र जावं. मी एवढंच म्हणेल की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हेच उद्दिष्ट आम्ही या माध्यमातून सर्वत्र सांगत असतो की एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांवर प्रीती करा, वैऱ्याचा द्वेष करू नका, तर वैऱ्यावर प्रीती करा. हा मुख्य संदेश आमचा आहे. आणि परमेश्वराने हे मंदिर आतापर्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये ठेवलं, त्याबद्दल आम्ही सर्व मिळून या ठिकाणी देवाचा गौरव करतो. आणि तुम्हा सर्वांना देखील हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. गॉड ब्लेस.